ए बाबू आपला माल काढ. हा देतो. बाबू एक तंबाखूची पुडी दे रे. विसल्या आहे का ह्यो? विसल्या अरे दडून काय करतोयस? काय नाही सिगरेट सिगरेट ओढतोयस वाटतं. हा सिगरेट. अरे मग त्यात काय लाजायचं आहे? तुझ्या एवढं असताना मी पण लय सिगारेट ओढायचं. हा चालू दे. बर. विसल्या काय लागा बारक्या पोरागत लॉलीपॉप चोकत बसतेस रोज. मग काय करू? सिगरेट देतो की. अरे त्या सिगरेट फुफ्फुस बाद होती ती. रोज पानपट्टीवर येऊन तिकडे तोंड करून लॉलीपॉप चोकत बसतेस. सगळ्यांनी वाटतं सिगरेट ओढतोय. वाटवते का मग? अरे बुरट्या काय न करता तुझं नाव बदनाम झाले बघ. बदनाम में भी नाम होता है बाबू मोशाय इधर. अय बुरट्या पैसे नको मला पैसे. तुला देत नाही पैसे. माझं पैसे दे लॉलीपॉपचं. बाबू मोशाय पैसा माझ्या हाताचा मळ आहे काय? हाताचं मग हात पुढे बास मळ का आणि देऊ? बुरट्या चेष्टा करू नको. पैसे दे माझं लॉलीपॉपचं 5 रुपये. अरे येतोय कुठे जाते? गाव सोडून जातो मी. वाईट लिहून ठेव 5 रुपये. वाईट लिहू हा आणि पुढं काय लिहू? लॉलीपॉप. बिडी लिहू बिडी. जरा इम्प्रेशन पडलं पाहिजे. काय माझं पोरग बिड्या ओढतय? होय तर ह्या डोळ्यानं बघितलं मी विसल्याला. एका जाग्यावर उभा राहून अख्खा बिडी बंडल संपवला त्यानं. मला सोडून एकटच बिड्या ओढतय. काय आपल्या बिड्या ओढतय. वर्ग पाक वाया गेले बघा तुमचं. जरा लक्ष ठेवा त्याच्यावर. कसं वाया जातंय बघतोच. येऊ दे त्याला. वैब्या आमच्या आई हाक मारली गेलं मला. ए नाही तर कोण सुद्धा. आणि तुला कुठं आवाज आला? आईला आमच्या ऐकत आवाज आला मला. काय बुरट्या तुला कसलं पण बास होती ती. बरोबर चल आमच्या घरला जाऊन येऊ. बरोबर चल. वैब्या पुढे काय दिसतंय तुला? आहे तुझी. अरे बुरट्या सरळ बघ कंचना आहे ती कंचना. आहेच आहे तुझी. बुरट्या कंचना दिसते मला तर. आहे रे तुझी ती. या सत्कारच घेते तुमचा. पिशल्या तुझ्या आई लाटण्यानं मारत जातो मी. पिशल्या इकडे ये. काय झालं आई? लय मोठा झालायस काय? पण काय झालं सांग की. बिड्या ओढायला लागलायस मी? नाही मी कुठं व्हिडिओ वरले. मला तात्यानं सगळं सांगितलंय. ताते मी आगा आहे तुला सांगतो. बिडबिड माझ्यावर हात उचललास. अगं आई हात कुठे? मी नुसतं लाटणं मारते. तुम्हाला मारायला हात उचललास. नुसतं लाटणं धरलंय. तू हात उचललास माझ्यावर. अगं आई एक दिवस बघायचा राहिलेला. एक दिवस बघायच्या आधी मी मेली कशी नाही. आधीच घरची कामं लावून मला मोलकरीण बनवल्या. आता या मोलकरीणला माराय पण लागले ती. हॅलो अक्का. पोरग मोठं झालं माझं. माझ्यावर हात उचलायला लागला. एक काम कर इथं लाटणं आणि मारा अजून. मी कुठं मारलं तुला? कोणी मारलं? नाहीतर एक काम कर आज मारायला लागलायस. उद्या घरात बाहेर काढशील. इथं आहे काय पण माझ्या. तू मला घोटपी कोण मारलास? मी कुठे मारला? मी नाही मारलेला. ए विसल्या भावा चल हॉटेल मधनं काहीतरी खाऊन येऊया. नाही भावा माझा मूड नाही. आईनं चोपले मला ते. ए चल तू ये खाऊया काहीतरी. चल आणा लवकर आणा. गोबी मंचुरियन आणि राईस. ओके भावा लाजू नको. पोट भरून खा. भावा बघूनच तोंडाला पाणी सुटलंय बघ माझ्या. खा बर भावा अंगावर सांडल हळू. बरोबर हा. हा अरे काय बुरट्या एक पीस काय तर सगळ्याचा पिढं का काय? उठ बुरट्या. अरे काय पक्का सोडायचं काय? मस्त होत. काय जाया म्हणलं एकट्याच घाललं सगळं. बिल एक नंबर होतं एक नंबर.
आयला बुरट्यानं नुसतं एकच गोबी मंचुरियनचा पीस दिला. अय बिल ए वैद्या बुरट्या बिल दिला शिवी. हा दे बाबा बिल दे कोण मी? आलो अरे बुरट्या कोण निघालाय? ए तू कुठं निघालायस बिल दे आधी. मला खाऊ नुसतं गोबी मंचुरियनचा एक पीस खाल्लाय मी, त्यासाठी सगळं बिल भरावं लागतंय मला. मग मी काय करू त्याला? वैद्या बुरट्या घाल तू पैताना मारतो मग तुला. किती बिल झालं? 300 रुपये. 300 रुपये? हा काही डिस्काउंट नाही? 350 दे मग. काय 350? 300 दे जा घरला. बरं भांडी बिंडी घासायच काय स्कीम आहे का? तसलीच काय स्कीम नाही, पैसे दे जा. बरोबर. अहो तुम्हाला सांगायचं राहिलं, आपला विश्ल्या बिड्या वडत होता. काय कुठं आहे देव? आता आहे. काय पप्पा? सुकायच्या बिड्या उडतायस? का मारू नका. अरे विश्ल्या, तू लॉलीपॉप खायत होतास आणि सगळ्या गावात आपोआप पसरले की तू बिडे वडत होतास. खरं खरं सांग की कशाला मार खातेस? असू दे, तुला नाही कळणार. ह्याच्या माग माझा लय मोठा प्लॅन आहे. काय बोलताय? काय नाही थांब, तुझं लगीन लावून दिल्याशिवाय तुला कळणार नाही. एकदा काय जबाबदारी पडली का नाही मग कळ बिड्या ओढायच्या. विश्ल्या, तुझं लगीन लावणार म्हणते ती. पुरट्या मला मी तेवढंच पाहिजे. अरे म्हणजे लगीन व्हावं म्हणून ही सगळी नाटकी केली तुझी. काय तर ही बघ ही पोरगी आहे, तिच्या संग तुला लगीन करायचं आहे. बघू. अस्वाल बरं की लावतोय माझे. आसवाल नाही ती मग? दुकार आहे. हा, आपलं पोरगी आहे. असल्या पोरगी बरं नाही करणार मी. तुझा बा बी करेल. मग करायला काय इच्छा? हे बघ तुला उद्या दिवस देतो, तुझ्या पसंतीची उद्या पोरगी आण, नाही तुझ्या पोरगीवर लगीन करायला तयार हो. एका दिवसात कुठं आलं पोरगी? ती मला काय माहित नाही, मग या पोरगीवर लगीन करायला तयार हो. वैप्यार एका दिवसात कुठली पोरगी आणू? उद्या सकाळी ये, माझ्या डोक्यात एक आयडिया आहे, तसं करूया. बरं भावा. हा ओके, येऊ का? याच्यावर हप्ता निघाल. ठीक आहे बा, परत येऊ नको. ए साले पैसा निकाल. विश्ल्या, ही पोरगी आहे बघ, ही तुझी मदत कर. ही पोरगी? मला वाटलं पोरग आहे. अरे पोरगीच आहे. शिलत आहे. काय रे वैब्या? आणि यो कोण चिरकुट आहे? चिरकुट नाही बुरकुट आहे. हा? आपलं जोडीदार आहे माझा, याला तुमची मदत पाहिजे. काय कुणाचा मर्डर करायचं? ए भेऊ नको बुरट्या, आपली मैत्रीण आहे. लांब. लांबची मैत्रीण नाही, तिची जवळच आहे. हा बघ, याला ह्याच्या बापानं सांगितलं एका दिवसात लग्नासाठी तुझ्या पसंतीची पोरगी बघ, नाहीतर ह्याच्या बापानं काय ढूस पोरगी बघितल्या तिच्यावर लगीन लावून देणार आहे. म्हणजे काय डोसपुरीचा गेम करायचंय काय? माते तसलं काय करायचं नाही. मग काय करायचंय? सांगतो, तू ह्याच्या पसंतीची पोरगी आहेस असं सांगूया आणि खोटं लगीन करून थोडे दिवस राहा आणि परत गायब हो, निघून जा. एवढंच काम तुझं. तो इसमें आपण का क्या फायदा? तुला 10,000 रुपये देतो. ए शाळे, आपण तो क्या चिंदी चोर समजाय क्या? मग 200 देतो. ए 50,000 देणार असशील तर बोल. बरोबर चालतंय, 50,000 देतो, पण तू जरा घरला येताना माणसागत ये. दाढी मुछ लगा क्या हो क्या? दाढी मुच ना, जरा मुलीगत ये, मुलीगत. हा बरोबर, ठीक आहे, चल निकल. हा चालतंय. जाऊ काय? हा निघ. लवकर ये उद्या. हा आता ओके दिसतेस बघ. ए चिरकुट, तू काय बघता रे? नाही आता मुलगीगत दिसतेस, पण जरा बोलताना पण मुलीगत बोल. असं चिरकुट बिरकुट काय म्हणू का घरात गेलो. ठीक आहे. बरोबर जावा तुम्ही, मी येतो लगेच मागणं. बरोबर चालतंय चालतंय. आईला पोरी कसं सांभाळतात. ए चिरकुट, काय? आपलं काय नाव तुझं? विशाल. हा विशाल, काहीतरी खायला घे की. पैसे नाहीत माझ्याकडे, चल. काय चेंगट आहे राव तू. हे बरं बाजार कसा वाटला आमच्या गावात? भारी आहे, भारी आहे. केळं घेतो का? नको नको. ऐ काहीतरी शेव पापडी घे की. बरं बरं. हा घे. चल चल. घ्यायला का माझ्यापेक्षा जास्त चिंदी चोर आहे तू. पाणीपुरी 20 रुपये. हाय पाणीपुरी तरी गेलं का? बरं बरं, लईच भूक केलेलं दिसतं. अरे पाणीपुरी दे भावा 2. तिखट का गोड? गोड. तिखट. तिखट. गोड कोण खातंय? तुला काय साधं वाटलं मी? बरं. जल्दी बनाने के लिए को. जल्दी बनाव आणि तिखट बनाव. ठीक आहे, घे. काय पानसट बनवतो रे? तिकडे बनव जरा. तिखट बनव जरा. ठीक आहे.
तिखट आहे नाही नाही तिकट नाही भैया. अजून तिखट बनवा जरा. अजून तिकट बनवा भैया. अजून तिकट बनवा. अजून तिखट तिकट अजून तिकट बनवू. बर ठीक आहे. अजून तिखट पाहिजे. अजून तिखट बनवा. तेरा क्या होगा कालिया. आईला हा कुठं गेला? पैसे द्यायला लागतील म्हणून पळून गेला का काय चिंदी चोर? तेव्हा बघा सप्पय झाला तिकडे देऊ. अरे विसल्या उठ ए उठ. पाणी. ए एवढा पण तिखट नाही. उठ चल. नाटकी करते. उठ. अरे उठ की बाबा उठ की. ए उठ. पैसे पोटाचं बिघडलं. हे आमचं घर बघ. हा भारे भारे. ए विश्ल्या कुठं होतास एवढा उशीर. अरे वाटत पाणीपुरी दिसली ही म्हणली पाणीपुरी खायला बसलो होतो. आहा जमलंय वाटतं दोघांचं. ए माकडा, मी काही ते इलू इलू करायला नाही आलेले. माझं काम करणार आहे जाणार आहे मी नाटक करून. हळू बोल. बरं बाई हिला घेऊन आत बसतोवर मी आलो की जरा प्रेशर आलंय. बरं चालतंय जायच. कोण गेलाय? कोण आहे रे? पप्पा तुम्ही यावी लवकर या. सुकाळीच्या मी आत्ता आलोय. आत्ताच गेलाय मी. आईला प्रेशर तर आलंय आता. इथं नको बसायला. बापूच्या उसात जातो. कोण नाही ना का इथं. आईला कोण माझ्या उसात येऊन रोज हाकतं या. सरीनं चालायचं म्हणलं तरी पाय भरते ती. एकदा घाव देस तावडीत पायच मोडतो त्याचं. काय वाजलं उसात. आता बरं वाटलं जरा. काय थांब तुझ्या आईचा तुझ्या माझ्या उसात असू. थांब. अरे काय डम्पिंग रागलायस का काय सगळं पाय भरते. थांब. आत्ता जरा बरं वाटलं. पप्पा मगाशी गेलेले ते आत्ता बाहेर आला मी. होय. एवढ्या उशीर काय टुकरून काढत होता काय. सुकाळीच्या चला उद्या तुझं लगीन आहे. मी बघितलेल्या पोरगीवर. लगीन हे होणार पण तुम्ही बघितलेल्या पुरगीवर नाही. मी बघितलेल्या पुरगीवर. काय पोरगी बघितलीस? मग बघितल्या पुरगी. चल बघू बरं. हाय घरात चला. आता ह्यानं एका दिवसात पोरगी पसंत केले म्हणलं प्रश्नच मिटला. आता केलंय मी एकामेकासनी पसंत तर लावून देऊ यांचं लगीन. धन्यवाद. पाय पण. तथास्तु. लग्नानंतर काही दिवसांनी आईच्या गावात लगीन झाली की असली कामं लागते ती म्हणूनच बाप धमकी देत होता वाटतं. लगीन लावून देतो करा आता काम. आऊ तेवढा कांदा चिरून झाला केवढा नारळ फोडा. काय हवं तुला तात्पुरती इथं बायकोच नाटक करा आणल्या. लय बायकोचा रोबा बांधलो ग. गपचिरा कांदा. एक तर कांदा चिरून डोळ्यात पाणी यायला लागलं ही लागली वरडायला. विश्ल्या तुला माहितीये का कांदा ही एकमेव अशी गोष्ट आहे ज्याच्यामुळे डोळ्यातनं पाणी येतं. वा नारळामुळे पण डोळ्यातनं पाणी येतं. काय बी बरोबर नको म्हणे नारळामुळे डोळ्यातनं पाणी येतं. तुला बघायचंय का? हा दाखव बरं. इकडं. हा आलं का नारळामुळे डोक्यातनं पाणी. डोक्यातनं नाही डोळ्यातनं आलं. डोळ्यातनं पाणी आलं का? अगं ये सुनबाय मला छान ग जरा. आणते आणते. ही सासू तर लय काम सांगते बाई. आता गो बाया सटवी चहाच्या कपात काय पडी होती. तुझी बायको मला मारणार आहे. काय झालं आई? हा घ्या चहा सासूबाई. काय झालं सासूबाई? चात कसला तरी म्हातारल्याला तावीज पडवलाय. मी माझ्या डोळ्यानं बघितलंय. माझ्यावर जादू तोंड करते बाई. अहो सासूबाई तो काय तावीज वगैरे नव्हता. टी बॅग होती ती. गरम पाण्यात बुडवली ना की चहा तयार होतो. हे घ्या.
बोरी ग माझी आई. नालाय का ओ मामा इकडे या. काय रे तुमच्या विश्वाने 5,000 रुपये उधारी केली. अकावा देताय माझे पैसे. काय माझ्या माघारी उधार केल्या? वय लगीन झाल्यापासून लय पैसा उधारा लागलाय ते. माझं पैसे लवकर द्या नाही तर घरात काहीतरी उचलून आणणार तुमच्या. अरे भोट्या मला विचारून दिल्यास का उधार तू? देणार आहे का नाही तुम्ही? थांब तिकडे बाहेर सांगतो इकडे थांब त्याला आणि बघतो तुला पण बघतो. लवकर द्या. सासूबाई आळूच्या वड्या करा की परत उद्या करूया. हा चालतंय. इसल्या घरातनं बाहेर निघ बायकोला घेऊन. अहो काय झालं का मारता त्याला दुकानची उधार केली आहे ना 5,000. आजपासून बायकोला घेऊन बाहेर निघायचं आणि तुझं तू बघायचंस. चल निघ बाहेर. अरे आम्ही काय खाऊ तुमचं तुम्ही कमवा तुमचं तुम्ही खावा. अशी नशिबान थट्टा आज मांड चल निघतोस का बाहेर? सासूबाई शिट डावा अंगलट आला माझ्या. अगे तुला मी 50,000 रुपये देणार होतो का नाही ते आता माझ्याकडे नाही. तुला हप्ता हप्त्याने देतो तुझा आपली तुझ्या घरला. मी नाही जाणार. हो मग मी तुझ्या बरोबरच राहायचं ठरवलंय. तुझ्यासाठी असेल खोटं लग्न पर आपण दिल से तेरे को नवरा मानती. तुलाच म्हणते. खरंच मी हा मग आजच्या गावात पण अगं आपल्याला खायला नाही तर. आपण खुद कमा के घर का राशन पाणी भर डालेगी. होय पण काहीतरी उद्योगधंदा केला पाहिजे आपल्याला. चहाची टपरी टाकूया. हा चालतंय की. हा चालते. चला स्पेशलच्या स्टायलिशच्या छान ग च्या 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 च्या. हा घ्या चहा. दूध टाकून द्या यात. बरोबर ओके. चहा बनवायची स्टाईल बघा आपले. हे बघा हे. इधर नका माझ्या. अरे काय झालं वाकलाच त्याचा खवी ऐक का रे. आईला काय स्टाईलच करत नाही लोकांनी. च्या च्या च्या. काय अगं स्टायलिशचा धंदा सुरू केला आपण. धंदा फसला. 150 रुपये बी नाही झाला धंदा एका दिवसात. ह्या वेगानं जर परिस्थिती सुधारायची म्हणली तर 10-20 वर्ष लागतील. अहो माझ्याकडे एक प्लॅन आहे झटपट श्रीमंत व्हायचा. काय तुम्ही एक काम करा. तुमचा 50 लाखाचा जीवन विमा उतरवा. अगं पण त्याचा काय उपयोग आहे? मेल्यावर मिळतील पैसे. अहो मी सांगते काय करायचं इकडे. बर बर चालतंय. आजच जातो जीवन विमा उतरतो. हा चालतंय जा. ओके. अगं हळू रडकी मारतीस का? हो का पक्की खरं खरं वाटलं पाहिजे. रिअल वाटलं पाहिजे. असं कसं झालं? अरे वाईट झालं वाईट. अरे वाईट झालं. आता मी कुणाकडं बघू? गोलमाल है भाई सब गोलमाल है. हॅलो. हॅलो साहेब. साहेब माझा नवरा वारलाय. ओ नो वाईट झालं. अहो त्यांचा 50 लाखाचा विमा होता तुमच्या विमा कंपनीत. ओके एक काम करा. त्यांचा मृत्यूचा दाखला आणि मी सांगतोय ते कागदपत्र घेऊन या. म्हणजे त्यांचे विम्याचे 50 लाख रुपये तुम्हाला मिळतील. बरोबर चालते. हे बघा तुम्ही आता कागदोपत्री मेलाय. हा मी आता एक काम करते. माझे दागिने विकते आणि 1 लाखाची जमवाजमव करून तुमचा मृत्यूचा दाखला काढून घेते. आणि एकदा का आपल्याला विम्याचे 50 लाख रुपये मिळाले की मग तुम्हाला फोन करून सांगते. तोवर तुम्ही कुणाला पण दिसू नका. तुमचा मोबाईल बिबाईल सगळं बंद ठेवा. सगळ्यांपासून लांब जा. होय गायबच होतो आता. हा चालते. हाय की नाही हुशार मी? एक नंबर हुशार असते. हा 15 दिवसानंतर. आईच्या गावात 15 दिवस झालं पण बायकोचा अजून फोन नाही. विम्याचं 50 लाख रुपये मिळालं का नाही कोणास ठाऊक. एक काम करतो ही दाढी लावतो आणि गेटअप चेंज करून जाऊन बघतो जातो. नमस्कार मामा. का रडत बसलाय तुम्ही घराच्या बाहेर?
अहो माझं पोरगं मेलं, त्याच्या विम्याचं 50 लाख रुपये तिच्या बायकोला मिळालं, त्यातलं 2 लाख रुपये मला खर्चाला दे म्हटलं तर दिलं नाही तिनं. अरे वाईट दुनिया बघा, स्वार्थी दुनिया सगळी. जमलंय, माझी बायकोला 50 लाख मिळालं वाटतं माझ्या. आता जातो घरला, पण मला माझी ओळख लपवून राहिलं पाहिजे. विशाल नाही तर दुसरं कुठलं तरी नाव घेऊन राहिलं पाहिजे. चला जातो, बायको आहे का बघतो. बायकोनं कपाळाला कुकू लावलंय. असू दे, मी जिवंत आहे ती तिला माहिती आहे म्हणून लावलं असेल. जरा गंमत करतो तिची. ऐ चमक चलो. ए भुरट्या, कोण आहेस रे तू? आवा दाढीवाला माझी छेड काढतोय, बघा इकडे या. आव कोण आहेस रे दाढीवाल्या? काय काम आहे तुझं इथं? तू याच्यावर लगेच गेलास. बुरट्या गद्दारा, भरती जाऊ दे. माझं 50 लाख कुठे? अरे तू कोण विचारणार? मी कोण? विसले तू. आवा घाबरू नका, थांबा. तसं पण मेला या कागदोपत्री आणि याचा मृत्यूचा दाखला पण आहे माझ्याकडं. थांबा, आले 2 मिनिट. गद्दारा, तसा पण हा कागदोपत्री मेलाय आणि याला गोळ्या घातल्या ना तरी कोण नाही विचारणार. अगं बघतेस काय घाल गोळी? इसल्या काय झालं? काय सपाट पण बघितलंस काय? माझी सपाट व्हायच्या गावात माझं लगीन झालेलं नाही. मी अजून सिंगल आहे. वाचलो, बरं झालं. अहो हे घ्या चहा. या तुम्हाला इथं काय करतोय? बाय काय मी तुमची. तू माझी बायको कवा झालीस? अरे सुक्काईच्या तुला 1 दिवस मुदत दिली का नाही तुझ्या पसंतीची पोरगी आण म्हणून? तू आणली नाहीस, मग हिच्या संग तुझं लगीन लावून दिलं आणि लग्नाची बेशुद्ध पडलायस, त्यात उठलायस. काय म्हणजे मी ती पोरगी बघितलेली ती सगळं सपनात होतं? अरे अहो एक मुक्का द्या ना. नमस्कार मित्रांनो, मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो, मी वैभव ठोंबरे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते, आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.